शेअर करा। तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे डाळवडी। एकदम घरच्या साहित्यात आणि तर खूप सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये बनवलेली रेसिपी आहे। चला तर रेसिपीला स्टार्ट करूया। तर डाळवडीसाठी मी इथे 1 वाटी हरभरा डाळ 2 तास भिजवून घेतली आहे आणि अर्धा वाटी पोहे मी 5 मिनिट भिजवून घेतले आहे, कारण पोहे लवकर भिजतात। तर याला आपण आता मिक्सरमधून काढणार आहोत। खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर हे पोहे पण मी यामध्ये टाकून घेणार आहे। तीन मिरच्या घालते। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। चार 5 लसणाच्या पाकळ्या, थोडासा ओवा टाकते आणि थोडीशी जिरे, थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे, थोडंच टाकायचं आहे। याला आपण आता मिक्सरमधून काढून घेणार आहोत आणि हे थोडंसं जाडसर काढायचं आहे। तर हे मिश्रण मी बाउलमध्ये टाकते, एकदम जाडसर काढून घेतलेलं आहे मी। आज मी थोडेशीच वडे बनवणार आहे, ते पण तुमच्यासाठी। तर यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, तो टाकते। कांदा ऑप्शनल आहे। खूप सारी कोथिंबीरने खूप छान चव येते वड्यांना। थोडीशी हळद, चवीपुरते मीठ, आता आपण याला मिक्स करून घेणार आहोत। ऑलरेडी मी तेल तापायला ठेवलेलं आहे, याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। पोहे टाकल्याने एकदम कुरकुरीत होतात ही वडी। याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। तर तेल आपलं तापलेलं आहे, आता आपण वडी तयार करू। वडी तयार करायच्या अगोदर आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने लागते, जेणेकरून वडी चिटकणार नाही। आणि छोटी छोटी वडी करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण आता हे तळून घेऊया। तर अशा पद्धतीने तळायला टाकायचे आहे। दुसरा वडाही आपण तेलामध्ये टाकणार आहोत। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत। गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे, जेणेकरून आपली वडी जास्त जळणार नाही। आता आपण याला दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया। ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। तर याला आपण आता एक लालसर रंग येईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली वडी छानपैकी तळलेली आहे। आता आपण याला काढून घेऊया। खूप छान प्रकारे कलर आलेला आहे याला।
आता आपण दुसरी वडी यामध्ये तयार करून टाकूया. अशा प्रकारे आपण सर्व वडी यामध्ये टाकली आहे. आता आपण याला छान तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले डाळ वडे तयार झालेले आहे. तर खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया एका नेक्स्ट रेसिपीमध्ये.